स्मार्ट सुगरणीसाठी स्मार्ट किचन टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपीस ठेवल्यास पाली नाहीशा होतात. मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राइंड करावे. घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ॲसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंगे आणि झुळे येणार नाहीत. पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते, अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा. उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही. तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्याच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला, यामुळे उंदीर येणे बंद होईल. आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्यांनी आरसा पुसावा, यामुळे आरसा स्वच्छ होतो. पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा, यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते. ज्या कपड्याला च्युइंगम चिकटला आहे ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवावे. त्यानंतर चिकटलेला च्युइंगम हाताने काढावा. कपड्यावरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी, ती पूर्ण सुकू द्यावी. त्यानंतर ते कपडे धुवावेत. इडली, डोसा आणि आप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळीसोबतच अर्धी वाटी सोयाबीन भिजवा, यामुळे पोषण मूल्य वाढते. चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो. अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिऱ्यात घाला, यामुळे आंबटपणा येत नाही. कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात, तसेच रंगही चांगला येतो. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे, म्हणजे ढोकळा छान नरम आणि स्पॉन्जी होतो. पुऱ्या करताना पिठात 2 चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चवही छान येते. मिसळपाव करताना फोडणीनंतर रश्श्यावर तर्री आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर घाला. असे केल्याने रश्श्याला तेलाचा तवंग चांगला येतो. भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढू नये, सालासकट कूट करावे. सालात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. आप्पे करताना आप्प्याच्या पिठात अंड घातल्यास आप्पे टम फुगतात आणि आप्पे पात्रालाही चिकटत नाहीत. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंद आचेवर तापवावे. दूध तापवलं की अर्धवट झाकण ठेवून दूध कोमट झालं की फ्रीजमध्ये 4 ते 5 तास ठेवावे, यामुळे साईचा थर अजून जाड होतो. टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाका, टोमॅटो आपोआप कडक होतात. डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याचं तेल काही थेंब टाका, यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण छान येतो. लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम असल्या की त्याची सालं पटकन निघतात. सुके खोबरे तुरीच्या डाळीत ठेवले तर ते खराब होत नाही. हाताला किंवा पाटावरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जाण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा आणि लिंबू चोळावा. बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्याच्या तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी, म्हणजेच चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरते आणि दूध तळाशी लागत नाही. जास्तीचं आलं आणलं असल्यास कुंडीत ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा त्याचा वापर करू शकता. साबुदाणा खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात 2 चमचे दूध घालावे. नेहमीच तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते आणि पालकही खाल्ली जाते. गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडंसं पाणी शिंपडावे, यामुळे इडल्या इडली पात्रातून पटकन निघतात. साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी साखरेच्या भरणीत 4 ते 5 लवंगा वरच लावून ठेवाव्यात, म्हणजे साखरेमध्ये मुंग्या होणार नाहीत. गाजर, टमाटर, मुळा, काकडी आणि बीट मऊ किंवा शिळ झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात, सकाळी ताज्या टवटवीत होतात. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर
आल्याचा तुकडा घासावा म्हणजे डाग जातात. खीर बनवताना त्यामध्ये 2 चमचे भाजून रवा टाकावा, त्यामुळे खीर खूप छान आणि दाटसर बनते व चवीला सुद्धा छान लागते. मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास कणकेला वरून तूप लावून कणिक फ्रीजमध्ये ठेवावी. असं केल्यास कणिक ताजी राहते व कणिक काळी पडत नाही. इडलीच्या पिठामध्ये 10 मिनिटे पोहे भिजवून वाटून घातल्यावर मूळ इडल्या छान मऊ लुसलुशीत आणि नरम तयार होतात. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली? तुम्हीसुद्धा हे उपाय नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.